तर शेतकरी मित्रांनो, येत्या 2026 साठी नारळ लागवडीची जर तयारी करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी। नमस्कार मित्रांनो, श्रीनाथ नर्सरीमध्ये आपलं स्वागत आहे। तर आता सर्वात महत्त्वाचा ट्रेंड असणारा नारळामध्ये बुटक्या जातीचं नारळ हे सध्या ट्रेंडमध्ये आहेत। तर याच्या जाती पण आहेत आपल्याकडे, ते पण सांगेल। सर्वात महत्त्वाचं म्हणजे मलेशियन ग्रीन डॉर्फ ही बुटकी जात, तसेच लोटन असेल, कोलंबस असेल, गंगाबोडम असेल, सेलम असेल किंवा एक टीडी ही पण व्हरायटी आहे। तर अशा व्हरायटी आपल्याकडे उपलब्ध पण आहेत। तर आता हे बघू शकताय, बुटक्या जातीचा नारळ आहे हा। एक साधारणतः 8 ते 9 महिन्याचा आहे, रोप तयार करायला टाकलेलं आहे। अजून एक 7-8 महिन्यामध्ये तयार होईल। आणि तसेच इकडे बघू शकताय, आता इकडे गंगाबोडम ही व्हरायटी आहे। तसेच हा गंगाबोडम आहे बघा, त्यासाठी खताचं पण नियोजन चाललेलं आहे, पूर्ण खत टाकणे चाललेलं आहे। येत्या सीझनसाठी याची तयारी चाललेली आहे। तर तसेच इकडे बघू शकताय, कोलंबस ही व्हरायटी आहे। हे पण एक लावल्यापासून 3.5 वर्षांमध्ये फळ येणार आहे। ह्या जातींचं वैशिष्ट्य म्हणजे एकतर महत्त्वाचं म्हणजे बुटकी जात आहेत। एक साधारणतः लावल्यापासून, आता हे रोप लावल्यापासून साधारणतः 3.5 वर्षांमध्ये फळ चालू होईल। यांचं वैशिष्ट्य म्हणजे पाण्यासाठी, खोबऱ्यासाठी, दोन्हीसाठी पण आहेत। ह्या तुम्ही शाळेसाठी पण काढू शकताय, नारळासाठी पण काढू शकता, खोबऱ्यासाठी। आणि भरघोस उत्पन्न देणाऱ्या ह्या व्हरायटी आहेत। आणि महत्त्वाचं म्हणजे लवकर चालू होणाऱ्या व्हरायटी आहेत।